कसे आहात मित्रांनो? खूप दिवसांनी आपली आज भेट होत आहे आणि मला वाटते लास्ट व्हिडिओ मी टाकला होता तो चेनवनकर गावचा. त्यानंतर कुठलाही व्हिडिओ मी अपलोड करू शकलो नाही आहे, कारण का माझ्या लाईफमध्ये थोडं चेंज झालं आहे, वर्कमध्ये थोडा चेंज झाला आहे. ट्रान्सफर झाल्यामुळे इकडून तिकडे थोडं शिफ्टिंग झाले सामानाचं, आणि त्या दरम्यान मला त्या नवीन ठिकाणी देखील थोडं कॉन्सन्ट्रेट करायला थोडा वेळ गेला. त्यामुळे माझा इकडचा फोकस जो आहे मराठी ट्रॅव्हलरचा तो थोडा डगमगला, आणि त्यामुळे पुढे बाहेर देखील मी गेलो नाही आणि काहीच झालं नाही आहे या 1 महिन्यामध्ये. पण आता पुन्हा मी वापस आलो आहे आणि मित्रांनो, आपल्यासाठी मी घेऊन आलो आहे स्वप्न लडाखचं, जी आपली लेह लडाखची सिरीज होती, मुंबई टू लेह आणि लेह बॅक टू मुंबई, जी आपण लास्ट इयर मी जी ट्रिप पूर्ण केली होती 22 दिवसांची ऑन माय रॉयल एनफील्ड हिमालयन. आणि ती पूर्ण सिरीज झाली नाही पूर्ण, कारण का त्याचं कारण आहे. त्यामागे काय होतं की मी ती जी सिरीज शूट केली त्यामध्ये मी छोटे छोटे डिटेल्स शूट केल्यात. म्हणजे माझा दिवसातला कसा दिवस आहे, सुरुवात कशी झाली, कसं राईड केलं मी, आणि काय काय घडलं ते सगळं काही शूट केलं. त्यामुळे झालं काय की सिरीज एवढी मोठी झाली की ती अपलोड करेपर्यंत मला नियरली जानेवारी आला. म्हणजे पँगॉन्ग लेकचा जो व्हिडिओ आहे तो जानेवारीमध्ये मी अपलोड करू शकलो. आणि त्यामुळे मला देखील आणि खूप धांदलीत अपलोड करायचं नव्हतं की सगळं द्यावं तुम्हाला आणि बघा एकदा, असं नव्हतं करायचं. मी स्लोली पर वीक एक व्हिडिओ अपलोड करत होतो. त्या दरम्यान मला जानेवारी आलं आणि त्यानंतर पुढे एवढी मोठी सिरीज झाली की आय थॉट की इट्स टाइम टू स्टॉप अँड विल डू इट दॅट सीझन ॲज अ 2 सीझन 2 म्हणून आपण नेक्स्ट इयर शूट तुम्हाला दाखवूया. शूट तर झालेलं आहे पण तुम्हाला दाखवूया. त्यामुळे आता यावर्षी मी त्या स्वप्न लडाखच्या सिरीजचा सीझन 2 घेऊन येत आहे. आणि टोटल आपण 11 दिवस पूर्ण केले आणि 15 एपिसोड पूर्ण केलेत आतापर्यंत. आता ह्याचे जे राहिलेले दिवस आहेत, दिवस 12वा अप टू दिवस 22वा दिवस. तर हे पुढचे राहिलेले 11 दिवस या सीझन 2 मध्ये असतील, आणि पुढचे जे एपिसोड्स असतील ते या सीझनमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. हे बघा, व्हिडिओ हे मोठे असतात. जसं माझा पँगॉन्ग लेकचा व्हिडिओ हा 50 मिनिटांचा व्हिडिओ होता. काय करणार यार, की तुम्हाला मी कसं दाखवू? मी थोडंसं मला 15-12 मिनिटात दाखवता येईल, पण मला ते तसं नाही करायचं आहे जे इतर लोक करतात. मला तुम्हाला फुल ऑन एक्सपिरियन्स द्यायचा आहे. जो काही मी अनुभवला आहे तुम्ही फॉरवर्ड करू शकता, व्हिडिओ तुम्ही स्किप करा, पण मला माझ्याकडनं तुम्हाला 100% द्यायचं आहे. पुढे तुम्हाला जे पाहायचं आहे तुम्ही पहा, असं माझं मत आहे. त्यामुळे त्याचे मोठे लेंदी व्हिडिओज आहेत, ते लेंथवर जाऊ नका की 50 मिनिटचा व्हिडिओ आहे तो सो बोरिंग असेल. नो, तुम्ही बघा, तुम्ही पूर्ण बघा. तुम्हाला एक वेगळा एक्सपिरियन्स पाहायला भेटेल लडाखचा. आणि एक ॲज अ रायडर म्हणून जे इन्साईट्स आहेत, ज्या छोट्या बारकावे असतात राईडमधले, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या माझ्या व्हिडिओजमधनं पाहायला भेटतील. त्यामुळे हा सीझन तुम्ही मिस करू नका. आणि आधी सीझन जर पाहिला नसेल तुम्ही सीझन 1, तर त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, आणि वरती आय बटनमध्ये देखील तुमच्या व्हिडिओच्या राईट साईडमध्ये केलेला पॉपअप येईल. तर तिथे देखील प्लेलिस्ट आहे पूर्ण माझ्या लडाखच्या सिरीजची, तर ती तुम्ही नक्की पहा मित्रांनो. सो हा व्हिडिओ आपला आहे त्यातला कालीदर कॅफेचा. कालीदर कॅफे हा मिलिटरी कॅफे, आपला भारतीय सेनेचा कॅफे आहे. असं तुम्हाला कुठेही एक्सपिरियन्स करायला भेटणार नाही. हे फक्त लडाखमध्ये एक्सपिरियन्स करायला भेटतं. आपल्या मिलिटरी पर्सन, आपल्या भारतीय सेनेतल्या, लष्करातल्या आपल्या सैन्याबरोबर आपल्याला कॅफेमध्ये चहा आणि नाश्ता करायचा अनुभव मिळतो. दॅट्स अ व्हेरी युनिक एक्सपिरियन्स. आय डोंट थिंक सो की कुठे हा इंडियामध्ये एक्सपिरियन्स तुम्हाला पाहायला भेटेल. सो डू वॉच दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा. एंडच्या पार्टमध्ये आहे सर्व काही. पहिले राईड आहे, पँगॉन्गवरनं जी सुरू होते, त्यानंतर मग त्या कालीदर कॅफेला आपण पोहोचणार. आणि मग नेक्स्ट सिरीजमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण कालीदर कॅफे टू हानलेमध्ये आपण पोहोचणार आहोत. तो देखील खूप टफ रस्ता होता. सो तो नेक्स्ट एपिसोड देखील पहा, सर्वच एपिसोड पहा. आणि त्यानंतर मग उमलिंगला जाणार आहोत, आणि उमलिंगलावरनं मग सरचू, द वन ऑफ द टफेस्ट टरेन आहे सरचूचं टेम्परेचर एवढं खतरनाक आहे ना, आय कांट इमॅजिन. मला ते सांगताना एवढं येत नाही, पण तुम्ही पहा व्हिडिओ, तुम्हाला तेव्हा मात्र नक्की समजेल. सो सीझन 2 एक्साइटिंग होणार आहे. डू वॉच ऑल दिस व्हिडिओज फ्रॉम दिस सीझन 2 स्वप्न लडाखचं.
सकाळ झाली पँगॉंगला आणि खूप छान आणि मस्त वाटत आहे. ऊन पडलं आहे. उन्हात बसलं की इकडे टेम्परेचर नॉर्मल वाटतं. जर सावलीत गेलं तर टेम्परेचर तुम्हाला थंड वाटेल. पण इकडे आता उन्हामध्ये म्हणून मुद्दामूनच बसलो आहे. बाकी सकाळ इकडची खूपच शांत आहे यार. खूप अमेझिंग आहे खरोखर. ते पण तलावाच्या बाजूला बसून रिलॅक्स करण्यात एक वेगळाच आनंद येतो आहे. काल रात्री खूप थंडी होती. थंडी वाढत जाते रात्रीकडे आणि मग रात्री वाऱ्यांचा आवाज येत होता. वारा खूप वेगवान होता त्यामुळे थंडी अजून वाढली. पण एकदा काय ऊन पडलं की मग थंडी जाते आणि मग टेम्परेचर नॉर्मल होत जातं. बाकी आज आपला पँगॉंगला एकच दिवस स्टे होता, एक 1 नाईटचा. सो सकाळ आता आपलं निघायचं इकडून. आपण निघतो आता हानलेसाठी. हानले जवळपास 5 तासाचं अंतर आहे. 160 किलोमीटर आय थिंक डिस्टन्स आहे. रोड चांगला असेल तर 5 तास, अदरवाईज इट विल बी टेक मोर टाईम. त्यामुळे आय होप की सर्व काही सेफली होईल. बाकी आता थोडा वेळ बसतो आणि मग ब्रेकफास्ट करून मग निघून जातो हानलेसाठी. बाकी पाठीमागे यार एम्मे देखील एन्जॉय करत आहे आणि अभी एम्मे. सो फायनली वी आर राइडिंग आउट, ऑल सेट, रेडी टू गो. फक्त आता ग्लोव्ज घालतो आहे. टँक बँकला एक बंगी ओढ लावून टाकले आणि माझी टेल बँक पाठीमागे लगेज व्हॅनमध्ये देऊन टाकले. बिकॉज आय वॉन्ट टू एन्जॉय द ऑफ रोड मॅन. अँड काल खूप त्रास होत होता त्या गोष्टीचा. बाकी ऑल सेट. चलो निकलते अभी यहाँ से बॉस. Himalayan U-turn problems, no worries. क्लच प्लेट अजून जास्त ड्राय झाले ना, त्यामुळे आता आवाज जास्त येतो. तो जो नेहमी रेग्युलरली येतो. चलो ये क्या करो. सो फायनली आता शेवटचं बघतोय मी पँगॉंगला. कधीतरी परत येईन तेव्हा माईट बी येऊ आपण. बट फिलहाल के लिए टाटा बाय बाय पँगॉंग. सो अखेर फायनली रोडवर लागलो आहे आणि गरमी खूप आहे. आतमध्ये घातले थर्मल पण हा पुढे आहेत गाई. सो स्लो डाऊन. गरमी खूप आहे पण आतमध्ये थर्मल घातले. पुढे ऑफ रोडला आलं पॅच कुठला की मग पुढे थोड्या वेळाने गरम झाले काढून टाकू. बाकी एक पँगॉंगच्या त्या कॉर्नरला एक फोटोग्राफ घ्यायचा आहे मला. सो तो जो कॉर्नर आहे आय होप तिथे थांबतील आणि मी एक फोटोग्राफ घेऊ पँगॉंगच्या ब्युटिफुल ब्ल्यू कलरच्या लेकसोबत. आपल्याला आता जवळपास 160 किलोमीटर राईड करायचं आहे. त्यातलं मला वाटते 50-60 किलोमीटर अंतरावर चुसूल लागेल आणि चुसूलला आपण आर्मीच्या कॅन्टीनमध्ये लंच करणार आहोत. सो एक पण इंटरेस्टिंग असेल. पहिल्यांदा आर्मीच्या कॅन्टीनमध्ये लंच करायला भेटणार आहे मला, ते देखील चुसूलमध्ये. दॅन मध्ये
पुढे मोस्टली ब्रेक्स होतील छोटे मोठे. जवळपास काही रिव्हर क्रॉसिंग देखील लागणार आहेत, वॉटर क्रॉसिंग लागणार आहेत आणि ऑफ रोड तर आहेच. सो प्रिटी एन्जॉयेबल दिवस असेल असं वाटते मला. आशा करूया तसं होईल. बाकी हाणलेला जायचं आहे. हाणलेला आज प्रोबॅबिलिटी स्टार गेझिंग करायला भेटली तर ती देखील करू, कारण का लवकर पोचणार होतो. हाणलेला जवळपास ॲटलिस्ट प्लॅनिंग असं आहे की 4-5 वाजेपर्यंत पोचायचं आहे आणि त्यामुळे आपल्याला चान्स आहे स्टार गेझिंग करायचा. सो ट्रिपल थोडा सेट करायला लागेल, आधी करायला हवा होता. ठीक आहे, काय हरकत नाही. पँगॉन्ग लेक खरोखर वरून एकदम निराशार दिसतोय. खूपच ॲट्रॅक्टिव्ह कलर आहे, खूप ॲट्रॅक्ट करतो हा कलर. असं वाटतं इथंच राहावं, इथेच याला बघत बसावं, नजरच हटत नाही. कालही असंच झालं, आताही तसंच होतं. सूर्याच्या किरणांनुसार, आकाशाच्या रंगानुसार त्याचा रंग बदलतो. सो आता मोस्ट प्रॉब्ली ब्रेक नसेल कुठेही, जस्ट आता राईड आउट करत राहणार आणि मग कुठेतरी मग बघूया ऑफ रोडच्या टायमाला ब्रेक वगैरे घेऊ. काल देखील तसंच केलं होतं आपण. प्रोटीन बारवर आजचा दिवस घालावा लागेल आणि ब्लॅडरमधल्या पाण्यावर. हिमालयन बॉयज आपने बिरादरी के लोक. चलो, आहे तरी किती मोठा यार, किती किलोमीटर अंतरावर पसरला यार, खूपच मोठा. शेडा लेक, फेंट ब्ल्यू कलरची एक चिंतामणी कलर म्हणतात त्याला मराठीमध्ये. तिथं अजूनच ॲट्रॅक्टिव्ह दिसते खरोखर यार. किती कौतुक करू यार मी पँगॉन्ग लेकचं, तेवढं कमी यार. काय निसर्गाने कमाल केले, ऑसम, आश्चर्यचकित करण्यासारखीच आहे. आता पँगॉन्ग लेकची या साईडची किनारे बघा, आहे व्हाईट कलरचे आहेत, व्हाईट सँडचे आहेत, अजून ब्युटिफुल दिसतात यार. तर पँगॉन्ग लेकला खरोखर 2 दिवस राहायला हवं वेगवेगळ्या ठिकाणी. एक्सप्लोर द लेक इज सच अट्रॅक्टिव्ह. पुढे जाऊन रोडवरनं पँगॉन्ग लेक दिसेनासा व्हायला लागला आहे आणि तो त्या दिशेला पुढे वाहत जातो आहे. खूप मोठा पँगॉन्ग लेक आहे, म्हणजे खूपच मोठा लेक आहे, विचार करण्याजोगं नाही. खूप मोठा लेक आहे खरोखर. आता पँगॉन्ग सोडल्यावर लँडस्केप चेंज झाला आहे. रेतीचे, वाळूचे, मातीचे डोंगर दिसायला लागलेत आणि खूप फ्लॅट आहे असा लँडस्केप. डोंगर विशाल तर आहेत पण खूप डिस्टन्सपर्यंत थोडं बहुत फ्लॅट दिसत आहे, वाळवंटासारखं थोडं बहुत. झाडांचा नामोनिशान नाही आहे. हे गेले कित्येक दिवसापासून मी अनुभवतो आहे. प्रत्येक किलोमीटर्स मागे लँडस्केप चेंज होतो लडाखमध्ये. हानले आणि पँगॉन्गमध्ये हा जो पट्टा आहे रस्त्याचा हा थोडा बोरिंग आहे, कारण का ट्विस्टिस टर्न्स एवढे नाही आहेत आणि ते देखील फ्लॅट सरफेस आहे दोन्ही साईडला, त्यामुळे मजा येत एवढी. त्यामुळे मी आता कवर करतो आहे हा रस्ता जेवढं पटापट होईल तेवढं, कारण का पुढे जाऊन तसं मग ब्रेक घेता येईल मला, कारण का माझं SD कार्ड देखील संपले, त्यामुळे चेंज करायचं आहे ते. ओके 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 ऑफ रोड. थोडी फक्त इथे अशी रेती असते, ती जरा काळजीने हँडल करायची, बाकी ऑल जस्ट रोड. थोडा वरती खाली पण आहे हा रोड आणि असा. तर आता आपण आलो आहे चुसूलमध्ये. चुसूल पोलीस पोस्ट नाक्यावर एंट्री केली जाते. चुसूल पण एक छोटंसंच गाव आहे, पण बऱ्यापैकी मोठं वाटतं आहे. थांगपेक्षा वगैरे मोठंच आहे थोडं.
आणि इकडे शेती देखील करतायत असं दिसतंय काय ना काहीतरी. ओके, हे काय लागवडीची तयारी केली आहे, जमीन भुसभुशीत करून ठेवलं आहे. आता इथे काय पिकतं त्याचे सुद्धा आपल्याला थांबावं लागेल. कधीतरी आपण अशी राईड करणार एक दिवशी ज्यामध्ये इकडच्या गावांचं जीवन आणि कम्युनिटी लिव्हिंग त्यांचं लाईफ समजून घेणार. आता ते शक्य नाही आहे या ग्रुप राईडमध्ये, बट ठीक आहे, ही राईड होती ती ही या ॲटमॉस्फिअरला, क्लायमॅटला समजून घेण्यासाठी म्हणा. आणि पुढची राईड आपली असेल ती इकडच्या जीवनाला, लोकांच्या जगण्याला समजून घेण्याची. ते आपण फ्युचरमध्ये नक्कीच करू, नो डाऊट अबाउट दॅट. पोचलो कॅफेला एवढा लवकर? अरे यार, एवढा लवकर तरी पोचायला नव्हता हवं. तर अखेर आपण कालीधर कॅफे, जो आर्मीचा कॅफे आहे, बलिदानम वीर लक्षणम, येस, मी जसं मला म्हटलं होतं आर्मीच्या कॅफेला आपण जातो आहे आज. तर अखेर आपण तिथे पोहोचलो आहे. 14,500 फीट. वेलकम टू कालीधर कॅफे, प्रिटी नाईस. चलो थोडा नाश्ता करू इकडे आपण आणि मग पुन्हा एकूण राईड आउट करायचं आहे. चुशूलच्या जस्ट पुढेच आहे हा कॅफे. सो एनीवन इंटरेस्टेड ते येऊ शकतात तिकडे. जस्ट चुशूल पास केला आणि निघालो आणि मग हा कॅफे लागला. चलो. तर मित्रांनो, आता आपण आहोत सैन्याच्या कालीधार कॅफेमध्ये. इथे आपल्याला आर्मी जवानांसोबत ब्रेकफास्ट करायला मिळतो. काय सौभाग्य मित्रांनो, आज आम्ही आर्मी जवानांबरोबर ब्रेकफास्ट केला. तुम्ही देखील येऊ शकता. चुसूलपासून काहीच किलोमीटर अंतरावर आहे, 1 किलोमीटर नंतरा लागतो. बाकी इथे येऊन शिस्तीचं पालन करा, विचारून व्हिडिओग्राफी करा, अदरवाईज करू नका. मी विचारून काही शॉर्ट्स घेतलेले आहेत, अदरवाईज मी देखील डायरेक्ट न विचारता कुठले शॉर्ट्स घेतले नसते.